तर म्हणजे तो जो दिवस कालचा आठवला ना, त्यामुळे मी लय म्हणजे इमोशनल झाले आणि सॉरी तुम्हाला दुखवलं असेल, तर तुम्हाला असं वाटत असेल, की हे काय रडगाणं घेऊन येतात. पण आता मला असं वाटतं, की कुणाचं ऐकण्याऐवजी ना, जागेच्या बंधनात पडण्याच्या ऐवजी मी फ्लॅट घेतला असता ना, तर खूप बरं झालं असतं. रामकृष्ण हरी मंडळी. मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कशी आणि कुठून सुरुवात करू असं झालंय. गेल्या वर्षी रक्षाबंधनला मी पुण्यात होते. आणि त्यावेळेला ना त्यावेळेला खूप स्वप्न उराशी होतं. म्हणजे नाही का की रक्षाबंधनला आम्ही ठरवलं होतं, की आमच्या घराचं काम मी असं ठरवलं होतं, की माझ्या भावांना बोलवायचं. आणि सगळ्यांच्या सोबतीने काम सुरू करायचं. म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला कसं सांगू मी स्पीचलेस झाले. मला मला बोलायला येईना. तर गेल्या वर्षी आम्ही म्हणजे मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं, की आम्ही म्हणजे 2 गुंठे 1 गुंठा आम्ही पहिलं 2 गुंठे जागा घेतली पुण्यामध्ये आणि आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. आम्हाला 15-16 लाख रुपये कमी पडत होते. 15 लाख तरी कमी पडत होते आणि मग ते कमी पडत होते तर घ्यायचे कोणाकडून कोण उसने द्यायना आणि उसने देणं असा विषय नव्हता. कोणी मागितले असते तर दिले पण असते चांगल्या लोकांनी. पण माझ्या मिस्टरांना भीती वाटते कर्जाची वगैरे त्यामुळे त्यांनी नाही घेतले कोणाकडून पैसे आणि मग आम्ही पार्टनरशिपमध्ये जागा केली ती आणि मग पार्टनरशिपमध्ये केल्याच्या नंतर गेल्या गेल्या वर्षी श्रावण महिन्यात 1 वर्ष झालं आम्ही ती जागा परत ज्यांनी आमच्यासोबत पार्टनरशिप केली होती ते म्हणले, "आम्हाला नको ती जागा" आणि खरंच ती जागा घ्यायची. त्यावेळी आमची ऐपत नव्हती, पण आमच्याकडे पर्याय नव्हता. जागा जर आम्ही घेतली नसती ना, तर आम्ही ती जागा घेतली नसती, तर मग काय केलं असतं? कारण जागेमध्ये ऑलरेडी आम्ही गव्हर्नमेंटसाठी, कॉर्पोरेशनसाठी इतके पैसे भरले होते ना, इतके खर्च केला होता ना आम्ही, की आम्ही महागार घेणं म्हणजे आमच्यासाठी गाढवपणा झाला असता आणि अ, जागा इतकी रोड टच आहे, इतकं रोडवर आहे ना, त्यामुळं ती जागा आम्हाला कोणाला देऊ वाटेना आणि त्यांनी जर दुसऱ्या कोणाला विकली असती, तर मग कोण भेटला असता पार्टनर किंवा मग काय झालं असतं आणि खरंच ती ऐपत नव्हतीच आमची तेवढी. तेवढ्या पैशांनी घ्यायची तरी पण आम्हाला मजबुरीने ती जागा विकत घ्यावी लागली आणि गेल्या वर्षी श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी त्याचा आम्ही कागद केला होता. 1 वर्ष झालं आम्ही म्हणजे ऑलरेडी 2019 पासून आम्ही वाट बघतोय. म्हणजे एक छोटंसं स्वप्न होतं, की घर बांधायचं आणि त्या घरात सुखाने 3 लोकांची आमची फॅमिली आणि माझ्या बहिणीच्या 2 मुली लय जवळच्या मला. मला माझ्या शिवानीचं लग्न म्हणजे तिची इच्छा होती, की मावशीच्या दारातून तिला जायचं होतं मांडवातून. पण तिचं लग्न झालं, तिची मुलगी झाली. तरी आमच्या घराचं काम काही झालं नाही अजून. इव्हन झालं काय, कॉर्पोरेशनच्या सह्या सुद्धा अजून झालेल्या नाहीयेत. माझा नवरा ऐकत नाही. इव्हन ते सोडून दे, किती उलाढाल्या झाल्या त्या जागेसाठी. खूप, खूप म्हणजे खूप उलाढाल्या झाल्या, की कसं सांगू? खूप, खूप म्हणजे खूप उलाढाल्या. विचार करून प्रॉपर्टी घ्या. लोकांचा सल्ला ऐकू नका कधी कुणाचा. कारण आपलीच लोकं आपल्याला दगा देतात. खरंच मला कोणी राग आला ना तरी चालेल माझा. माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. माझी जी तळतळ आहे ना ती तुम्हाला तुम्हाला नाही समजणार कुणाला माझी तळतळ खरंच नाही समजणार. यामागची तळतळ ना नाही समजणार. माझ्या बहिणीच्या मुलीचं मला खूप अपेक्षा होती, की दीक्षाचं लग्न झालं. मग शिवानीचं लग्न मला म्हणजे माझ्या दारात मांडव टाकून करायचं होतं. माझ्या बहिणीचं किंवा माझ्या भावांचं घर नाहीये पुण्यामध्ये. पण माझं स्वप्न होतं, की माझं तरी ॲटलीस्ट घर होईल आणि माझ्या घरातून शिवानीची डोली निघेल म्हणजे शिवानी जाईल. पण ते पण नाही झालं. शिवानीला मुलगी झाली तरी पण आमच्या घराचं पेपरचं सुद्धा काम झालं नाही अजून. अशी दुसऱ्यांची घरं बघितली ना मला खूप आनंद होतो. खूप म्हणजे खूप आनंद होतो. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं घर असेल. म्हणजे आम्ही भाड्याने राहतो. हे पहिलं घर आहे आमचं. जे इतकं मोठं आणि इतकं प्रशस्त आहे, की
नाहीतर कायम मी छोट्याशा घरात राहिले. कायम डबल रूम, सिंगल रूम खूप वाईट दिवस काढले. पण अजून आमचं पेपरचं काम झालेलं नाहीये. काय मी पाप केलं होतं, की गेल्या वर्षी ठरवलं होतं आता 2 गुंठे जागा आपली झाली. ठीक आहे, कर्ज झालं आमच्यावर थोडंसं. पण सगळं नीट होईल आता आणि आपल्या गव्हर्नमेंटची कॉर्पोरेशनची फाईल आपली सँक्शन झाली, की आपण घराचं काम करू आणि मग आपण खूप आनंदाने घरात राहायला जाऊ. छोटीशी फॅमिली आहे आमची. त्याच्यामध्ये 2 मुली आणि खूप स्वप्न रंगवलेली. अगदी वास्तुशांतीच्या साडीसहित माझी तयारी होती आणि कोणासोबत फोटो काढायचे, फ्रंटला कुठला फोटो लावायचा घरात हॉलमध्ये, हे सगळं मी ठरवलेलं होतं. 1 वर्ष झालं बरोबर काल. त्यामुळं मला सोमवारी काल नागपंचमी दिवशी अजिबात करमलं नाही. म्हणजे मला क काल मला साडीसुद्धा घालावी वाटली नाही. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी अजिबात साडी घातली नाही. कारण माझ्यासाठी आयुष्यात मी सगळं माझ्या नवऱ्याने मला सगळ्या गोष्टी घेऊन दिल्या. कधीच कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली. पण आता असं वाटतं, की छान असं फ्लॅट घेतला असता आणि फ्लॅटमध्ये सुखासुखी राहिलो असतो. कमीत कमी छान आयुष्य तरी जगलो असतो. उगाच्या उगा त्या जागेपायी 70-80 लाख रुपये आम्ही घालवून बसलो आणि त्याचा काहीच फायदा नाही झाला आम्हाला. उलट इतकं मनस्ताप झालाय ना त्या जागेपायी, की खूप मनस्ताप झालाय आमच्या जीवाला. म्हणून आता हे माझे जे सांगायचं आहे ना, की मी कुणाला पण सांगते. एक माझी मैत्रीण होती पाठीमागं. ती मला सहज बोलता-बोलता म्हणली, "विद्या आम्ही पुण्यात फ्लॅट घेतोय, पुण्यात प्लॉट घेतोय." म्हटलं, "अगं विचार करून घे बरं." ती सांगत नव्हती मला खरं-खरं. आता काही मैत्रिणींचं असतं, की असं सांगायचं नाही म्हणजे कामं होत नाहीत. म्हणून तिने सांगत नव्हती. मग मी तिला म्हटलं, "अगं मला तुझं खरंच खूप चांगलं होऊ दे तुझं. पण तू फक्त सांग, की कुठं जागा घेते." कारण लोकं खूप फसवतात पुण्यामध्ये. आणि आम्ही किती वर्ष झालं गं म्हटलं, आम्ही 7-8 वर्ष झालं वाट बघतोय. पण आमचं काही काम होत नाही. मग त्यावेळेला तिने सांगितलं, की "आम्ही प्लॉट नाही घेत. आम्ही आम्ही गावाला शेतीच घेतो." "हां, ठीक आहे." म्हटलं, "गावाकडे शेती घे." गावाकडे शक्यतो या गोष्टी होत नाहीत. आणि भविष्यात जरी माझा नवरा ऐकत तर नाहीच. तो म्हणतो ते म्हणतात, की सँक्शन झाल्याशिवाय घर बांधायचं नाही. आता आमची ऐपत नव्हती तरी पण ती दुसऱ्या कोणत्या जागा पण आम्ही घेतली. त्याच्यात परत आम्ही एवढे 40 लाख रुपये लावले आणि जागा घेतली. ते स्वप्न गेल्या वर्षी श्रावण महिन्यात सुरू करायचं होतं मला रक्षाबंधनला. ते पण पाण्यात गेलं आणि देवाने असं चक्र फिरवलं, की आम्ही गोव्याला चाललो. ठीक आहे. आता सगळं सगळं स्वप्न मला धूसर दिसतंय. काहीच दिसत नाही. आता सगळं डोळ्यापुढे माझ्या अंधार आहे. आता मला एकच पर्याय दिसतो. आता मी काय नाही करणार आता. तर काम तर काही होत नाही आमचं. काही केल्याने ते होत नाही. खूप लोक अशी दलिंदर होती ना आमच्या आयुष्यात, जी म्हणली होती ते काम होणारच नाही, होणारच नाही. त्यांच्या तोंडाला यश आलं आणि आमचं काम झालंच नाहीये. नाहीच होतंय सँक्शन. शेवट म्हणजे मी मनाशी ठरवलं होतं, की ह्या-ह्या तारखेपर्यंत श्रावण महिन्यापर्यंत थांबायचं आणि तुम्हाला खरं सांगते, मी कायम म्हणजे मला कोणी काय-काय सांगितलं ना, त्या सगळ्या गोष्टी केल्या मी. स्वामींचे व्रत केले. सोमवार केले, पशुपतीनाथ व्रत केले. जे कोणी सांगेल ना ते केलं. माझ्या घरावर जो मंत्र लिहिलाय ना, तो घरावरचा मंत्र पण त्यासाठीच आहे, की तुमचं घर व्हावं म्हणून. ओम श्री वराह धरणाय स्वाहा म्हणून तो मंत्र आहे. मी न चुकता मला पिरियड्स असले तरी तो मंत्र मी म्हणते, की इतकं मी म्हणजे इतकी वेडी आहे मी घरासाठी. खूप देवधर्म केले. पशुपतीनाथनी 2दा केले, 16 सोमवार एकदा केले. आणि त्यानंतर वैभव लक्ष्मी, हे लक्ष्मी, ते लक्ष्मी, महालक्ष्मी सगळे व्रत केले. पण माझं माझं कदाचित मागचं पापच इतकं असेल, की त्याचं फळ मला मिळत नाहीये. असो, आता आता माझं टाईमलाईन संपलेली आहे. आता वेळ संपली. ती घटका भरली म्हटलं तरी चालेल. मी आता काही थांबणार नाही. मी तर आता ठरवलंय, की जरा जागा विकायची आणि गोव्यात छान अशी जागा घ्यायची. गोव्यात असं पण बघा 20-22 लाख रुपयाला छान जागा भेटते. म्हणजे आम्ही जिथं राहतोय ना, तिथं तरी 20-22 लाखामध्ये जागा भेटती. त्यामुळं इथंच आता इथं पण एवढा नियम आहे इथं, की 3 गुंठ्याशिवाय आपण जागा घेऊ शकत नाही.
चला 22×2 = 22, 66 लाख रुपये जातील जागेला. मग बाकी आपण काहीतरी करूयात आणि ठरवलंय की आता गोव्यातच राहायचं, जायचं नाही. पुण्यात माघारी जायचं नाही, आता नको. पुन्हा नको आणि काहीच नको, आता इथंच राहायचं. काय म्हणजे ज्या लोकांना मी जीव लावला ना, त्यांनी जो दगा दिलाय ना, तो माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. कारण मला ती माणसं हवी होती हो सगळी. मला अशी माझ्या घरात जी नवी फ्रेम होणार होती ना, त्यामध्ये ती लोकं मी एक्सपेक्ट केली होती, की मला ती हवी होती म्हणून. पण ती लायकीचीच नाही निघाली. असो, सगळ्यांनी स्वार्थ बघितला. सगळीच. तुम्ही काही म्हणा, पण आई-वडील, बहीण-भावांसारखं माणूस किती काय म्हणू द्या, किती भांडू द्या, किती काय होऊ द्या, आई-वडील आणि बहीण-भावांची सॉरी या जगात कधीच कुणालाच येऊ शकत